नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा अंबादास बाहेकर. आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये सार्वजनिक कर्ज उभारणीचे मार्ग या संदर्भात आपण अभ्यास करणार आहे. कर्ज उभारणीचे मार्ग अभ्यासण्यापूर्वी आपण सार्वजनिक कर्जाच्या संदर्भात अभ्यास करूया. सार्वजनिक आयव्ययामध्ये आपण सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न या संदर्भात मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. सरकारला सरकारचे खर्च टाळता येऊ शकत नाही किंवा ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येऊ शकत नाही आणि करामार्फत जे उत्पन्न आहे हे विशिष्ट मर्यादेपर्यंतच आकारता येऊ शकतं. त्याच्यामुळे खर्चाप्रमाणेच उत्पन्नात प्रत्येक वेळेस सरकारला वाढ करता येऊ शकत नाही. मग हे जे खर्च आहे हे खर्च करण्यासाठी जी तूट निर्माण झालेली आहे ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज उभारणी करावी लागते. त्यालाच सार्वजनिक कर्ज असं म्हटलं जातं. सरकारने सार्वजनिक खर्चाकरता देशातील लोकांकडून किंवा परकीय देशातील लोकांकडून घेतलेलं जे कर्ज आहे त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हटलं जातं. मग सरकारकडून ही जी कर्जाची उभारणी केली, ही कर्जाची उभारणी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहे. सरकार वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेऊ शकते. जसं खाजगी व्यक्ती किंवा संस्था, बँक आहे, पतसंस्था आहे, सावकार आहे, अशा घटकांकडून कर्ज घेऊ शकते. तसं सरकार देखील वेगवेगळ्या स्रोतामार्फत, वेगवेगळ्या मार्गांमार्फत कर्जाची उभारणी करू शकते. आत्ताच आपण व्याख्या पाहिली. या व्याख्येमध्ये आपण पाहिलं की सरकार देशातील लोकांकडून किंवा परकीय देशातील लोकांकडून म्हणजे देशातून आणि परदेशातून अशा दोन्हीही पद्धतीने सरकारकडून कर्जाची उभारणी केली जाऊ शकते. म्हणून सार्वजनिक कर्ज जे आहे या सार्वजनिक कर्ज उभारणीचे स्रोत दोन भागामध्ये विभागले गेलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला जो गट आहे अंतर्गत कर्ज आणि या अंतर्गत कर्जामार्फत उभारणीचे असणारे स्रोत. आता अंतर्गत कर्जाचा जर आपण अभ्यास केला तर अंतर्गत कर्ज म्हणजे काय, तर जेव्हा सरकार देशातील नागरिक अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारते तेव्हा त्या कर्जाला अंतर्गत कर्ज असे म्हणतात. मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अंतर्गत कर्ज, अंतर्गत म्हणजे देशांतर्गत, आपल्याच देशातील वित्तीय संस्था, नागरिक यांच्याकडून जे कर्ज सरकारकडून घेतलं जातं त्याला अंतर्गत कर्ज असं म्हटलं जातं. मग हे अंतर्गत कर्ज सरकार कोणकोणत्या मार्गाने उभारते किंवा कोणाकडून हे कर्ज घेतलं जातं, त्यामध्ये बघा पहिला घटक सांगितलेला आहे देशातील नागरिक. देशातील नागरिकांकडून सरकार कर्ज घेते किंवा कर्जाची उभारणी करत असते. मग तुम्ही म्हणाल असं सरकार कुठे म्हणतं की मला कर्ज द्या म्हणून. मग सरकार डायरेक्टली खाजगी व्यक्तीकडून किंवा विशिष्ट स्वरूपाच्या नागरिकांकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घेत नाही, पण आपण वेगवेगळ्या बँकांमध्ये, वित्तीय संस्थांमध्ये जी आपली बचत ठेवतो या बचतीमधून सरकार कर्ज प्राप्त करू शकते. या नागरिकांनी जी बचत ठेवलेली आहे, आता वित्तीय संस्था आहे, बँका आहे की जिथे आपल्या विविध स्वरूपाच्या ठेवी आहे, या बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून सरकार त्या ठिकाणी कर्ज घेत असते. आता उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा सगळ्या ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे त्या बँकांमध्ये बऱ्याचशा नागरिकांकडून ठेवी ठेवल्या जातात. या ठेवलेल्या ज्या ठेवी आहे त्या ठेवींमधून सरकार त्या ठिकाणी कर्ज उभारणी करू शकते. आता फक्त बँकांकडूनच सरकार कर्ज घेतं असं नव्हे, तर इतर बँकेत तर ज्या काही वित्तीय संस्था आहे, आता जॉब करणारे जे काही व्यक्ती आहे तर नोकरी करत असताना जो व्यक्तीला पगार दिला जातो तर या पगारामधनं त्या व्यक्तीचा जो काही PF फंड असतो, भविष्य निर्वाह निधी, तर या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्याच्या वेतनामधनं कपात केली जाते आणि त्याचं भविष्य निर्वाह निधीमध्ये किंवा PFमध्ये जे अकाउंट आहे त्या खात्यावरती जमा केली जाते. आता ही जमा झालेली जी रक्कम आहे ती रक्कम
आपल्या त्या खात्यात जमा आहे, पण ती तिथे असेलच असं नाही, तर ही रक्कमसुद्धा सरकारकडून त्या भविष्य निर्वाह निधीमधून कर्ज म्हणून घेतली जाऊन त्या रकमेचा वापर सरकारकडून केला जातो. म्हणजेच देशातील नागरिकांनी केलेली जी बचत आहे त्या बचतीतून सरकार अंतर्गत कर्जाची उभारणी करत असते. त्याचबरोबर देशातील नागरिकांनी कर्जरोख्यांची जर विक्री केलेली असेल, नागरिकांनी जर स्वतःच्या बचतीतून भांडवलातून कर्जरोख्यांची खरेदी केली असेल, तर त्या कर्जरोख्यांच्या खरेदीमधून सुद्धा सरकारला कर्ज प्राप्त करता येऊ शकतं किंवा सरकार कर्ज प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचे कर्जरोखे विक्रीला काढू शकते. त्याचबरोबर बचत योजना त्या ठिकाणी सरकारकडून उभारल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे, पोस्टातल्या विविध स्वरूपाच्या ठेवी आहेत, विविध स्वरूपाचे बॉन्ड्स असतात की ज्याच्यामार्फत लोकांकडून बचत केली जाते आणि ह्या बचतीतून सरकारकडून कर्जाची उभारणी केली जाते. मग अशा पद्धतीने सरकार देशातील नागरिकांकडून सरकारी कर्जरोख्यांची खरेदी, बचत, योजनांमधील गुंतवणूक, भविष्य निर्वाह निधी या मार्गांनी अंतर्गत कर्जाची उभारणी करीत असते. त्यानंतर दुसरा घटक आहे व्यापारी बँका. अंतर्गत कर्ज उभारणीच्या या पद्धतीत व्यापारी बँकांकडून पैसे उसने घेणे या प्रकाराने कर्ज सरकारकडून घेतले जाते. व्यापारी बँका पतनिर्मितीच्या प्रक्रियेतून सरकारी कर्जरोख्यांची खरेदी करतात. व्यापारी बँकांच्या रोखतेचे व पतनिर्मितीचे प्रमाण जेवढे अधिक तेवढ्या अधिक प्रमाणात व्यापारी बँका रोख्यांची खरेदी करू शकतात. म्हणजे बँका पण दोन प्रकारे सरकारला कर्ज देत असतात. बघा कुठले दोन प्रकार सांगितलेले आहे. ज्या ठेवी जमा झालेल्या आहे या ठेवींमधून सरकारला पतनिर्मितीच्या प्रक्रियेतून कर्ज दिलं जातं. दुसरा प्रकार आहे की जे कर्जरोखे सरकारने विक्रीला काढलेले आहे ते कर्जरोखे व्यापारी बँक स्वतः खरेदी करून त्यामार्फत सुद्धा सरकारला कर्ज पुरवठा करू शकते. अशा दोन्ही पद्धतीने सरकारला व्यापारी बँक कर्ज पुरवठा करण्याचं कार्य करते आणि त्यामार्फत अंतर्गत कर्ज सरकारला उभारता येऊ शकतं. तिसरा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे बँकेतर वित्तीय संस्था. आता बँकिंग व्यवसाय न करणाऱ्या परंतु विविध वित्तीय संस्था आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत आहे. बँका काय करत असतात तर ठेवी गोळा करतात आणि जमा झालेल्या ठेवीतून कर्ज देतात. परंतु ज्या बँकेतर वित्तीय संस्था आहे या बँकेतर वित्तीय संस्था ठेवी गोळा करण्याचं कार्य करतात. ही प्रत्येक संस्था कर्ज पुरवठा करत नाही. आता उदाहरणार्थ विमा कंपन्या आहे, विश्वस्त संस्था आहे, संघटित बचत बँका आहे, सरकारी कर्जरोखे आहे. यांची मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं आहे की तिथे गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये आहे लोकांची. आता उदाहरणार्थ विमा कंपनी LICचा जर आपण विचार केला, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, अनेक लोकांनी या LICच्या विविध पॉलिसी काढलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी लोकांनी काढलेल्या आहे. आता ही जी LIC आहे तर प्रत्येक पॉलिसीमधनं वेगवेगळ्या स्वरूपाचे हप्ते या कंपनीमध्ये आपला जो हप्ता आला की आपल्याला भरायचा असतो. मग त्यामार्फत आपण ती रक्कम तिथे जमा करतो आहे. पण बँकेप्रमाणे जमा झालेली रक्कम LIC कर्ज म्हणून देत नाही. तर मग ही जी जमा झालेली रक्कम आहे ही रक्कम त्या ठिकाणी कर्जाऊ स्वरूपामध्ये सरकारला देता येऊ शकते किंवा ती सरकारला दिली जाते. सरकारची आर्थिक पात्रता, विश्वसनीयता, पैसे परत मिळण्याची खात्री या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे या ठिकाणी ह्या संस्था काय करतात, सरकारला कर्ज देणं पसंत करतात. म्हणजे काय की इतरांना कर्ज दिलं तर आपण त्याची तो परतफेड करू शकेल का याचा विश्वास किंवा याची खात्री जेवढी नाही तेवढं सरकारच्या बाबतीमध्ये असते की ह्या वित्तीय संस्था सरकारला जर कर्ज दिलं तर ते कर्ज आपल्याला परत मिळणारच आहे. आपले पैसे जाणार नाही किंवा आपली गुंतवणूक वाया जाऊ शकणार नाही. म्हणून या ठिकाणी या संस्था सरकारला कर्ज देणं पसंत करतात. मग अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण जर अभ्यास केला तर या तीनही घटकांमार्फत सरकारला अंतर्गत कर्ज उभारता येऊ शकतं. त्यानंतर अंतर्गत कर्ज उभारणीसाठीचा आणखीन एक अतिशय महत्त्वाचा असणारा स्रोत म्हणजे मध्यवर्ती बँक.
व्यापारी बँकांकडून ज्या प्रकारे सरकारला कर्ज मिळतं त्याच पद्धतीने सरकारच्या खर्चाची बिलं मध्यवर्ती बँकेला पाठवली जातात. ज्यांना सरकारने पैसे द्यायचे असतील त्यांच्या नावे इतर बँकात खाती उघडली जातात. त्या बँकांकडे स्वतःचे पैसे व इतर ठेवी असतील. तसेच मध्यवर्ती बँकेकडे सुद्धा इतर बँकांच्या ठेवी असतात. ज्या बँकांमध्ये खातं उघडलेलं असेल तिथे सरकारच्या वतीने पतनिर्मितीच्या पद्धतीने खातेदारांना पैसे देण्याचं कार्य या मध्यवर्ती बँकेकडून केलं जातं. आता ही जी मध्यवर्ती बँक आहे ह्या मध्यवर्ती बँकेकडून सुद्धा सरकारला कर्ज दिलं जातं. आता कशा पद्धतीने कर्ज दिलं जातं बघा, जसं आपलं व्यापारी बँकेमध्ये खातं आहे तसं सरकारचं खातं रिझर्व्ह बँकेमध्ये असतं. मग या रिझर्व्ह बँकेमध्ये असणारं जे सरकारचं खातं आहे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपल्याला कर्ज पुरवठा करू शकत नाही, पण व्यापारी बँकांना आपल्याला कर्ज पुरवठा करू शकतात. तसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारचं खातं असल्यामुळे सरकारला कर्ज देत असते. सरकारचं जे खातं आहे चालू खातं असतं आणि ह्या चालू खात्याची सवलत, अधिकर्ष सवलत या ठिकाणी या चालू खात्यावर प्राप्त होत असते. मग हे जे अधिकर्ष सवलत आहे, अधिकर्ष सवलतीच्या स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी सरकारला कर्ज पुरवठा करू शकते किंवा हा कर्ज पुरवठा केला जातो. अशा पद्धतीने सरकारला देशातील नागरिक, व्यापारी बँका, बँकेतर वित्तीय संस्था, मध्यवर्ती बँक या स्रोतांमार्फत सरकारला अंतर्गत कर्जाची उभारणी करता येते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बाह्य कर्ज उभारणीचे मार्ग. आता बाह्य म्हणजे काय, तर देशाच्या बाहेरील घटकांकडून सरकारने प्राप्त केलेलं कर्ज. जेव्हा सरकार परकीय नागरिक, परकीय वित्तीय संस्था आणि परकीय सरकार यांच्याकडून कर्ज उभारते तेव्हा त्या कर्जाला बाह्य कर्ज असे म्हणतात. मग आता बाह्य कर्ज उभारणीचे स्रोत आपण बघूया. जसं आपण देशांतर्गत स्रोत पाहिले त्याच पद्धतीने या ठिकाणी बाह्य कर्ज उभारणीचे स्रोत सांगण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिला घटक घेतलेला आहे परकीय नागरिक. ज्याप्रमाणे देशातील नागरिकांकडून सरकार अंतर्गत कर्ज घेते त्याचप्रमाणे परकीय नागरिकांकडून विविध प्रकारे सरकार बाह्य कर्जाची उभारणी करते. परकीय नागरिकांना सरकारी रोख्यांची विक्री करून बाह्य कर्ज उभारणी केली जाते. म्हणजे कर्जरोखे विक्रीला काढले तर जसं देशातले लोक ते खरेदी करतात तसं परकीय लोकांकडून सुद्धा ते कर्जरोखे त्या ठिकाणी खरेदी केले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी सरकारला कर्ज प्राप्त होऊ शकतं. दुसरा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे परकीय सरकार. ज्याप्रमाणे देशातील सरकार परकीय सरकारांना कर्ज देतं त्याचप्रमाणे गरजेच्या वेळी परकीय सरकारकडून कर्ज मिळवले जातात. ते कर्ज कधी वस्तूच्या स्वरूपात, कधी तंत्रज्ञानाच्या स्वरूपात किंवा परकीय, आपण जर अभ्यास केला तर परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला कर्ज मिळत असतं. म्हणजे कर्ज, परकीय कर्ज जे आहे हे कर्ज कायम चलनी स्वरूपात असेल असं नाही आहे. तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री ह्या स्वरूपामध्ये सुद्धा ते मिळतं. किंवा परकीय देशाचं असणारं जे काही चलन आहे, समजा अमेरिकेचा डॉलर असेल, युरोपचा येन आहे, इंग्लंडचा पाऊंड आहे, तर ह्या स्वरूपामध्ये सुद्धा कर्ज त्या ठिकाणी या परकीय सरकारकडून आपल्याला प्राप्त केलं जाऊ शकतं. त्यानंतर तिसरा घटक सांगितलेला आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. आंतरराष्ट्रीय पातळीवर असणाऱ्या ज्या काही वित्तीय संस्था आहे या वित्तीय संस्थांकडून सरकारला कर्ज उभारणी करता येऊ शकते. अर्थात ज्या वित्तीय संस्थांमध्ये आपण सदस्यत्व स्वीकारलेलं आहे अशा संस्थांकडून आपल्याला कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संघटना, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ इत्यादींकडून सरकार बाह्य कर्ज प्राप्त करू शकते. आता हे जे कर्ज आहे हे कर्ज आर्थिक विकासाचे कार्यक्रम आणि विशिष्ट स्वरूपाचे असणारे जे प्रकल्प आहे
हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या संस्थांकडून कर्ज मिळतं. त्यामुळे बाह्य कर्जाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून या संस्थांकडे पाहिलं जातं. युद्ध साहित्य, युद्ध खर्च, व्यवहार तोलामधील देणीघेणी, आधुनिक तंत्रज्ञान, विकास कार्यक्रम व प्रकल्प इत्यादी खर्च भागवण्यासाठी या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय संस्था सरकारला कर्ज पुरवठा करत असतात. अशा पद्धतीने सरकारला त्या ठिकाणी परकीय नागरिक, परकीय सरकार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून बाह्य स्वरूपामध्ये कर्ज पुरवठा केला जातो. अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला सार्वजनिक कर्जाचे स्रोत सांगता येतात. धन्यवाद.